नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे. कारण पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकतात जी तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं. मंडळी, ग्रहाची चाल, बदलणारी परिस्थिती आणि अचानक मिळणारे संकेत हे सांगत आहेत की सिंह राशीच्या जीवनात आता मोठा ट्रेनिंग पॉइंट सुरू होत आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होईल, काहींना जुनी अडचण संपल्याची बातमी मिळेल, तर काहींना असा फोन किंवा संदेश येईल ज्याच्यामुळे सर्व भविष्य बदलू शकतं. पण मंडळी, या 24 तासामध्ये एक चूक देखील तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब आणखीन वेगाने चमकू शकतं. मंडळी, पुढचे 24 तास सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शक्तिशाली आणि जीवन बदलणारे ठरू शकतात. कारण सध्या ग्रहाची स्थिती तयार होत आहे ती सामान्य नाही. सूर्यदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि जेव्हा सूर्याची ऊर्जा सक्रिय होते तेव्हा सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक मोठा बदल दिसू लागतात. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सतत मानसिक तणाव जाणवत असेल, कामात अडथळे येत असतील किंवा प्रत्येक गोष्टी शेवटच्या क्षणी बिघडत असेल, तर आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. मंडळी, मंगळ ग्रह तुमच्यात धैर्य आणि आत्मविश्वास वाढवत आहे, तर गुरुग्रह नशिबाचा साथ देण्याची सुरुवात करत आहे. याचा अर्थ ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या अचानक शक्य होऊ लागतील. विशेष जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. जर तुम्ही एखादा निर्णय खूप दिवसापासून पुढे ढकलत असाल तर आता वेळ तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. पण मंडळी, या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, रागावर नियंत्रण. कारण सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव कधीकधी खूप आक्रमक होतो आणि भावनेत घेतलेला एका चुकीचा निर्णय मोठं नुकसान करू शकतो. तुमच्या आसपास काही लोक असे असतील जे तुमच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त आहेत. ते तुमच्या आत्मविश्वासात कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, तुमचं नशीब आता जागं होत आहे. मंडळी, 24 तास पुढचे, विशेष सकाळची वेळ तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येऊ शकते. जर तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळाली, फोन आला किंवा जुने अडकलेली गोष्टी पूर्ण झाली, तर समजून घ्या की ग्रहाची कृपा सुरू झाली आहे. घरातील वातावरण बदल जाणवेल. जिथे सतत तणाव आणि भांडण होत आहे, जिथे आता शांतता येण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक प्रवासाचा योग्य येईल, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. मंडळी, या काळात देवावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जे घडत आहे ते फक्त योगायोग नाही, ते तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या गोष्टी बदलण्याचा संकेत आहे. करिअरमध्ये, नोकरीच्या बाबतीत पुढचे 24 तास सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ज्या लोकांना बराच काळ मेहनत करूनही यश मिळत नव्हतं त्यांच्या आयुष्यात आता बदल सुरू होणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ लोक तुमच्यावर विश्वास देखील ठेवू शकतात. काही लोकांना अचानक प्रॉपर्टीमध्ये नवीन जबरदस्त मिळू शकते. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर अनेकदा फोन, इंटरव्ह्यू कॉल किंवा पॉझिटिव्ह मेसेज मिळण्याची शक्यता आहे. विशेष जे लोक सरकारी नोकरी, प्रायव्हेट आणि किंवा ऑनलाईन कामाशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ दिसतो. मंडळी, तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात तुमच्या आसपास काही लोक सक्रिय होतील. ते तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या विरोधात बोलू शकतात. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. ऑफिसमध्ये जास्त पर्सनल गोष्टी शेअर करू नका. शांत राहून स्वतःवर, कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मोठा बदल दिसतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन ग्राहक भेटू शकतात किंवा अचानक मोठी ऑर्डर मिळू शकते. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर पेपरवर्क नीट तपासा, कारण छोटा निष्काळजीपणा पुढे नुकसान देऊ शकतो. मंडळी, या काळात तुमच्या कमेंट पॉवरमध्ये खूप वाढ होणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होणार आहे. जर तुम्ही सोशल मीडिया, यूट्यूब, मार्केटिंग, सेल्स किंवा टीचिंग फील्डमध्ये असाल तर तुम्हाला अचानक ग्रोथ दिसू शकतो. काही लोकांना परदेशात संबंधित कामातून फायदा होण्याची शक्यता आहे, तर काही लोक नवीन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतील. पण लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय टाळा, कारण पुढचे 24 तास साधी नाही तर संधी घेऊ
येत आहेत, त्याचबरोबर परीक्षा देखील घेणार आहेत. मंडळी, जर तुम्ही मनापासून मेहनत करत असाल तर येणारे दिवस तुम्हाला मेहनत करण्याच्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात आणि कदाचित ज्यांना तुम्हाला कमी समजायचं होतं तेच लोक उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. मंडळी, आर्थिक बाबतीत पुढचे 24 तास सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास ठरणार आहेत. कारण ग्रहाची स्थिती अशी बनत आहे ज्यामुळे अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत. गेल्या काही दिवसापासून पैशाबाबत चाललेली चिंता, अडकलेले व्यवहार किंवा सतत वाढणारा खर्च हळूहळू कमी होऊ लागेल. काही लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. हे पैसे जुने अडकलेले असू शकतात किंवा एखादी व्यक्तीकडून अचानक मदत मिळू शकते. मंडळी, ज्या लोकांनी खूप मेहनत केली आहे पण त्यांचं फळ मिळत नव्हतं त्यासाठी आता नशीब काम करायला सुरू करत आहे. विशेष बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी मोठा फायदा होऊ शकतो. नवीन डील फायनल होऊ शकते किंवा ग्राहक मिळू शकतो किंवा अचानक परफेक्ट वाढू शकतं. काम, काही लोकांना प्रॉपर्टी, जमीन किंवा वाहनाशी संबंध लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पैशाची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पुढचे 24 तास महत्त्वाचे संकेत देऊ शकतात. पण मंडळी, इथे एक सावधानतेचा इशारा देखील आहे. कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या आसपास एक अशी व्यक्ती असू शकते जी गोड बोलून आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. कोणालाही मोठी रक्कम उधार देण्याचा दोनदा विचार करा. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना सावध राहा, कारण फसवणुकीचे योग देखील दिसतो. मंडळी, या काळात तुम्हाला अचानक एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. विशेष दुपारनंतरची वेळ आर्थिक बाबतीत शुभ मानला जातो. जर तुम्हाला अचानक नवीन कामाची संधी मिळाली तर दुर्लक्ष करू नका, कारण ती संधी पुढे मोठा पैसा देऊ शकते. घरातही आर्थिक वातावरण सुधारताना दिसेल. जिथे सतत पैशाबाबत तणाव होतो जिथे आता थोडा दिलासा मिळू लागेल. मंडळी, देव तुमच्या मेहनतीकडे पाहत आहे आणि म्हणूनच आता वेळ हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला म्हणून गर्व करू नका, कारण नम्रता आणि संयमचा तुम्हाला पुढे आणखीन मोठं यश मिळवून देणार आहे. प्रेम संबंधी आणि नातेसंबंधी याबद्दल बोलू आपण. मंडळी, प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत पुढचे 24 तास सिंह राशीच्या लोकांसाठी खूप प्रभावी आणि महत्त्वाचे ठरणार आहे. कारण प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत पुढचे 24 तास तुम्ही सक्रिय राहा. गेल्या काही दिवसापासून तुमच्या नात्यात गैरसमज, भांडण किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर आता परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. ज्या लोकांचं प्रेमसंबंध तुटण्याच्या मार्गावर होतं त्यांच्यात पुन्हा संवाद होण्याची शक्यता आहे. मंडळी, कधीकधी एक छोटा मेसेज, एक फोन कॉल किंवा अचानक भेटलेली नातं सुद्धा पुन्हा जोडू शकतं आणि पुढचे 24 तास अशाच काही संकेत घेऊन येत आहेत. सिंगल लोकांसाठी देखील हा काळ खूप खास ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते जी पुढे जाऊन खूप महत्त्वाची ठरेल. काही लोकांना जुनं प्रेमसंबंध पुन्हा भेटण्याचा योग्य आहे. ज्याच्याशी संपर्क पूर्णपणे तुटला होता ती व्यक्ती अचानक परत येऊ शकते. मंडळी, या काळात भावना, राग यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण छोट्या गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो. तुमच्या बाबतीत बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते, त्यामुळे शब्द जपून वापरा. विशेष रात्रीची वेळीस तुम्ही बाहेर जाणं टाळा. मॅरिड लोकांसाठी काळ मिश्र स्वरूपात दिसतो. जीवनसाथीकडून सपोर्ट मिळेल पण त्याच वेळी काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी संयम आवश्यक आहे. मंडळी, कुटुंबातील एखादी व्यक्ती मोठी चिंता आता संपण्याची शक्यता आहे. घरात आनंदाची बातमी येऊ शकते. काही लोकांना कुटुंबासोबत अचानक प्रवासाचा योग येईल तर काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी बोलेल की जी तुमच्या मनाला खूप खोलवर स्पर्श करून जाईल. मंडळी, या काळात प्रेमापेक्षा विश्वास जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नातं टिकवण्याचं असेल तर इगो बाजूला ठेवावं लागेल, कारण पुढचे 24 तास तुमच्या नात्याची परीक्षा देखील घेणार आहेत आणि त्याचबरोबर काही नात्यात नवीन सुरुवात देखील देणार आहेत. मंडळी, पुढचे 24 तास जरी तुमच्यासाठी अनेक शुभ संकेत घेऊन येत असेल तरी आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून शरीरात थकवा, आळस किंवा सतत मानसिक तणाव जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष डोकेदुखी, डोळ्याचा त्रास, झोप पूर्ण न होणे आणि ब्लड सारख्या समस्या काही लोकांना जाणू शकतात.
मंडळी, या काळात जास्त विचार करणं तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतं. तुमच्या मनात सतत एखादी चिंता सुरू असेल किंवा भविष्याबद्दल भीती वाटत असेल तर स्वतःला थोडा आराम द्या, कारण मानसिक शांतता हाच तुमचा सर्वात मोठा उपाय ठरणार आहे. रात्री उशीरपर्यंत जागरण टाळा. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका, कारण त्यामुळे मन अधिक अस्तव्यस्त होऊ शकतं. मंडळी, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घाईत किंवा रागात अवस्थेत ड्रायव्हिंग करू नका, कारण छोट्याशा निष्काळजीपणा मोठं नुकसान करू शकतं. तसेच बाहेरचं आणि तेलकट फूड टाळणं आवश्यक आहे. पोटाशी संबंधित त्रास काही लोकांना जाणवू शकतो. या काळात पाणी जास्त प्या, शरीराला विश्रांती द्या. मंडळी, आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा संवेदनेचा इशारा देणार आहे, सावधानतेचा. पुढच्या 24 तास कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विशेष पैशाची किंवा पर्सनल माहितीशी संबंधित गोष्ट शेअर करताना सावध राहावा. मोबाईल घेतलेल्या अनेक लोकांना मेसेजपासून दूर राहा. लिंक पाठवू नका, कारण फसवणुकीचा संकेत दिसतो. कोणीही किंवा पेपर न वाचता साईन करू नका. मंडळी, या काळात तुमच्या आसपास निगेटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे लोक देखील असू शकतात. ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. फक्त शांत राहा, संयम ठेवा आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा, कारण पुढचे 24 तास तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे, जो पुढच्या आयुष्यात तुम्हाला खूप मजबूत बनवेल. मंडळी, आता आपण त्या क्षणावर पोहोचलो आहोत ज्याची वाट अनेक सिंह राशीचे लोक खूप दिवसापासून पाहत होते, कारण पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यात एक असा संकेत घेऊन येत आहे जो तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतो. होय मंडळी, ग्रहाची चाल स्पष्ट दिसते की आता तुमच्या आयुष्यात एक मोठा ट्रस्ट पॉईंट सुरू होत आहे. जे लोक अडथळलेले मानसिक तणावात जात होते त्यांच्या जीवनात नवीन दार उघडण्याची वेळ आली आहे. मंडळी, विशेष सकाळी उठल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी जर तुम्हाला एक स्वप्न वारंवार दिसत असेल, एखादी व्यक्ती आठवण येत असेल तर आकर्षण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, कारण विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांच्या अचानक नवीन कामाची संधी मिळेल, काहींना दूर गेलेली व्यक्ती पुन्हा भेटेल, तर काही लोकांच्या आयुष्यात अचानक असा बदल होईल जो पुढील अनेक वर्ष भविष्य बदलून टाकेल. तर मंडळी, या काळात तुमची पॉवरमध्ये खूप वाढ होणार आहे. मंडळी, उपाय आणि शुभ संकेत आपण घेऊया. जर तुम्हाला पुढचे 24 तास अधिक शुभ आणि सकारात्मक बनवायचे असतील तर हा छोटा उपाय नक्की करा. उद्या सकाळी लवकर उठा आणि स्नान केल्यावर सूर्योदयाला तांब्याच्या लोट्यात जल अर्पण करा. जल अर्पण करताना मन शांत ठेवा आणि ओम गृहिणे सूर्याय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. सूर्यदेव सिंह राशीचे स्वामी आहे, म्हणून कृपा मिळवल्यावर तुमचा आत्मविश्वास, नशीब आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. या काळात लाल किंवा पिवळ्या रंगाचा शुभ वापर केल्याने शुभ दिवस ठरतो. घरात बाहेर पडताना थोडं गोड खाऊन निघा, यामुळे दिवस नकारात्मक कमी होतो. जे लोक दुसऱ्यांना मदतीला धावून जातात त्यांच्या आयुष्यात देव स्वतः मार्ग तयार करतो. या 24 तासांमध्ये जर तुम्हाला अचानक चांगली बातमी समजली तर सकारात्मक ऊर्जा जाणवली तर समजून घ्या शुभ काळाची सुरुवात झाली चालू. तर मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे काही पुढचे 24 तास साधे नाही, कारण हा तो काळ आहे जेव्हा नशीब अचानक पलटी मारू शकतं. जेव्हा एक फोनमुळे, एक भेटीमुळे किंवा एका निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कदाचित आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात त्याचं दुःख शेवट आता खूप जवळ आलं आहे. विश्व तुम्हाला वारंवार संकेत देत आहे, पण तो संकेत ओळखणं आता तुमच्या हातात आहे. मंडळी, लक्षात ठेवा, सिंह कधी कामात हरत नाही. तो फक्त शांत बसतो, वेळेची वाट पाहतो आणि मग एकाच वेळी संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवतो. आता तुमची वेळ सुरू होत आहे. ज्याची तुम्हाला कमी समजलं, त्यांनी तुमच्यावर हसण्याचा प्रयत्न केला, तेच लोक लवकर तुमच्याशी यशाशी कौतुक करताना दिसतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्या मागे उभा आहे. आणि मंडळी, जर तुम्ही खरंच सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठं रहस्य उघडणार आहे.
तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा पुढचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू एका नवीन जबरदस्त राशी भविष्यासोबत. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.